जय साईनाथ मंडळी. तर आजचा आपला हा शेवटचा दिवस साई पदयात्रेतला. आपल्या मंडळी बघा कशा मागे तुम्हाला निवांत बसलेले दिसतात. सर्व आताच उठलेत. शेवटचा दिवस असल्यामुळे आज आपण 4 ते 5 वाजता उठलेलो नाही आहे. वाजले आहेत सुमारे 7:30 झालेले आहेत. हे आपली पालखी आहे. बरेचसे लोक पाठीमागे बघू शकता अजूनही झोपलेले आहेत. तुम्हाला नाश्त्याचा प्रोसेस दाखवतो काय आज नाश्त्याला. तर नाश्ता आज आपला बनतोय. इथं थोडीशा मुलाखती चालू आहेत. दुसरे आपले मित्र इथे घेतात. इथे आपला नाश्ता बनतोय दाखवतोच. तयारी चालू आहे. हा नाश्त्याला आहे मिसळ पाव. सर्व वाट बघतायत कधी बनतोय आणि कधी चालू करतोय. सध्या चहा पिण्याची तयारी आहे लोकांची. जेवढे पण साई बंद आहेत त्यांची. हे बघा तो डीजेला मजा नाही. हा तो आजा बोलतो डीजेला मजाच नाही. आम्ही बरं का भक्त उद्या आहे तुला येऊन देणार आहे का. अशी लाईन लावून पाठीमागची आम्ही आता मिसळ घेऊन आलेलो आहे. 4 पाव 1 मिसळ. ती पण एकदम काटोकाट भरून आणले. वा परत जायची गरज नाही. कशी आहे मिसळ. बाकीच्या अजून लाईन मध्ये खाऊ शकतो. इथे चिंच शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे. हे चिंचेचं झाड बघू शकता. बरेच जण दगड वेगड घेऊन कस्तीचे प्रयत्न झाले. ए ए ए डोक्यात पडेल रे. जय साईनाथ. तर आता आपण चाललोय शिर्डीच्या दिशेने. ऑल्डोरून निघून आपल्याला झालेले आहेत नाही म्हणायला गेलं तरी 20 मिनटं झालेली आहेत. आणि आता ज्या रोडवर आपण चालतोय तो पूर्ण खडीवाला रोड आहे. आणि त्या बाजूला एक छानसं असं कॅनल गेलेलं आहे. मागे बघू शकता तुम्ही कॅनल दिसतो आहे. हे सारे साई भाविक जे आहेत त्या मार्गावरून चालत आहेत. या मार्गावरती आपल्याबरोबर सुद्धा अजून एक पालखीचे पदयात्रे आहेत साई श्रद्धावाले. आणि आपले पालखीचे भटवाडी साई दर्शनचे पदयात्रे चालत आहेत. इथं माझी आपली ओल्ड गँग बसलेली आहे. आमच्या बुवांच्या पायाची पट्टी सुटलेली आहे. तेच आता हे परत चालू आहे त्यांचं ड्रेसिंग चालू आहे. दाखवतो तुम्हाला मी जरा 1 मिनिट थांबा. बुवा विक्रम बुवा ड्रेसिंग करतायत आमच्या ओल्ड यंग मॅनची. बघू शकता. बांधू का. आम्ही बांधतो. आपल्याला इथं ज्यूस सेंटर आहे. ऑरेंज ज्यूस आपल्याला कसा आहे ज्यूस. हा साई पालखी निवारा शिर्डी मधला. हा साई पालखी शिर्डी निवासचा प्रवेशद्वार आहे. आपली पालखी सुद्धा इथेच थांबलेली आहे. आता आम्ही आमच्या ज्या पालखी निवारा हॉल्ट आहे तिथे चाललो आहे. थोड्याच वेळात पोहोचू. ते दृश्य तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत साईराम. गणपती बाप्पाची छानशी मूर्ती आहे. प्रवेशद्वाराचे आतमध्ये आल्यानंतर पहिलंच आकर्षण या परिसरामधलं ते पंचमुखी हनुमान मंदिर आहे. सध्या कपाटं बंद केलेली आहेत.
आतमध्ये आल्यानंतर पालखी निवाऱ्यांना सुरुवात होते. हा एक पालखी निवारा आहे. इथे अजून एक विष्णूंची मूर्ती आहे, भगवान विष्णूंची. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. पालखीचा रथ. आणि या ठिकाणी आपली पालखी विश्रामासाठी थांबलेली आहे. तर आम्ही चाललो आहे आमचं लॉज बघायला, राहण्याची व्यवस्था करण्यासाठी. तर हे हॉटेल आहे. तर बघूया इथे रूम खाली आहेत का. आणि इकडे सुद्धा मस्त एक देखावा बनवलेला आहे. पाहू शकतो. तर आपण संध्याकाळी बघूया. गेलेली आहे आता. चालू आहे मागून ऑटोवरून. बघूया कितपर्यंत लांब गेलेली आहे आपली पालखी. रथ तर आपला दिसतो पालखीचा. तर मित्र येत आहेत काही माझ्या मागून. चला चला साईराम, चला. कोण साईराम. आता रथ आपल्याला दिसतोय. बघूया पालखी किती लांब आहे आपली. मिसळपाव भेटलेला नाश्त्याला, त्यामुळे गर्दनात चालले. हे ऐकत नाही. याला 5 मिनिटानंतर बघा मित्रांनो. हा एका बाजूला गपच. 5 मिनिटांनी बघायला, 5 मिनिटांनी. मग 5 मिनिटांनी चालू होईल. म्हण गप्प कशाला. आता आपली साई मंडळी चाललेली आहे शिर्डी मंदिराच्या दिशेने. बघू शकता. आपला शेवटचा दिवस आहे पालखीतला. जसजसे दिवस कमी होत जातात तसतसे मनाची आतून वाढत आणि